लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण लाडक्या बहिणीला आता 3,000 रुपये मिळणार आहेत। आज 3,000 रुपये जमा होतील। बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांची गर्दी झाली आहे। पैसे काढण्यासाठी पोस्ट ऑफिस समोर महिलांच्या रांगा लागल्यात। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे आमच्या खात्यामध्ये 3,000 जमा झाल्या आहेत। त्याबद्दल आम्ही महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो आणि आनंदी पासून पुन्हा एकदा साधारणपणे पुढच्या 3-4 दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या काही लाभार्थी आहेत लाडक्या बहीण योजनेचे त्यांच्या खात्यामध्ये थेट जो लाभ आहे याचा हप्ता आहे तो देण्याची सुरुवात ही केलेली आहे। मधले हे 1-2 लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे। पहा, आता काल संध्याकाळपासून म्हणजे 4 वाजल्यापासूनच वाटपाला सुरुवात झालेली आहे। भरपूर लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती मेसेज आलेले आहेत, परंतु हा मेसेज 1,500 रुपयांचा आलेला आहे, हे लक्षात घ्या। सगळ्यात महत्त्वाचे अपडेट आहे। व्हिडिओ पूर्ण पाहिल्यास तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार आहे। कोणाला हप्ता मिळाला आहे, आज कोणाला मिळणार आहे, उद्या कोणाला मिळणार आहे, कोणत्या जिल्ह्यात आज पैसे येणार आहेत, किती वाजता वाटप होणार आहे, सरसकट वाटप होणार आहे का, बरं 1,500 आहेत की 3,000 आहेत, काय नेमकी अपडेट आहे आपण ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पाहणार आहोत। त्यामुळं व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे, शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पाहायचा। पहा, काल आपल्याला व्हिडिओ टाकला होता आपण सकाळी पैसे येणार आहेत म्हणून, आणि त्याच्यावरती भरपूर कमेंट्स आलेले आहेत। कमेंट्समध्ये सरळ आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे की दादा पैसे यायला सुरुवात झालेली आहे आणि धन्यवाद, तुमचे मनापासून आभार। लक्षात घ्या, माझे यात काही आभार नाहीत। मी फक्त तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगत असतो की आज पैसे येणार आहेत की नाही, किंवा नेमकं लाडकी बहीण योजनेबद्दलचे अपडेट काय असते, त्यात माझं काय एवढं नाही। हां, फक्त मी तुम्हाला तुमचा हप्ता बंद होऊन येणार नाही, कारण आपल्या लाडक्या बहिणींच्या खात्यात 1,500 रुपये यावे हे माझं एक आता हे उद्दिष्ट आहे। त्यामुळे लक्षात घ्या, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा व्हॉट्सअप ग्रुप्सला। सगळ्यात महत्त्वाचं, वाटपाला सुरुवात झाली, परंतु मेसेज हा 1,500 रुपयांचा आलेला आहे। म्हणजे मार्च महिन्याचा फक्त हप्ताला वाटपाला सुरुवात झालेली आहे। जे आपल्याला 3,000 रुपये मिळणार होते, मार्च आणि एप्रिल महिन्याचे 3,000 रुपये मिळणार होते, बरोबर। परंतु सध्या 3,000 रुपये वाटप होत नाही आहेत, सध्या फक्त 1,500 रुपये वाटप होत आहेत। मग तुम्ही म्हणाल दादा हे कसं काय, सगळं सांगतो, थोडं 2 मिनटं वेट करा, कारण अपडेट खूप महत्त्वाचे आहे। कारण भरपूर लाडक्या बहिणी टेन्शनमध्ये आहेत की आम्हाला अजून हप्ता आला नाही, पैसे आले नाहीत, कारण काल मोजक्याच जिल्ह्यांमध्ये वाटप सुरुवात झाली आहे आणि काही लाडक्या बहिणींच्याच खात्यात पैसे यायला सुरुवात झालेली आहे। तसं सरसकट सर्वांना पैसे वाटप नाही, टप्प्याटप्प्यानं वाटपाला सुरुवात होतील। आज पहिला टप्पा सुरू होईल, काल थोडंच झालेला आहे, त्यामुळे कालचा टप्पा आपण मानू शकत नाही। आज पहिला टप्पा असणार आहे आणि लाडक्या बहिणींना जवळपास आज जर आपण म्हणतो तर 60 ते 70 लाख लाडक्या बहिणींना आज वाटपाला सुरुवात होणार आहे आणि आज पैसे त्यांच्या खात्यात येतील। कधीपर्यंत येतील दादा? दुपारपर्यंत पैसे 100% येतील, कारण काल 4 वाजता वाटप झालं आहे, काही ठिकाणी सकाळी 11-12 वाजता झालं होतं, थोड्या प्रमाणात झालं होतं काल। आज भरपूर प्रमाणात इथं वाटप होणार आहे, परंतु एक वाईट बातमी म्हणजे याच्यामध्ये भरपूर लाडक्या बहिणी बादसुद्धा होताना आपल्याला पाहता आहेत। बाद होण्याची कारणं मी तुम्हाला पुढे सविस्तर सांगतो आहे, कारण आता आपण बघणार आहोत की आज नेमकं कोणत्या जिल्ह्यात वाटप होईल आणि किती बँकांमध्ये वाटप होईल। आज आम्ही तुम्हाला सांगितलं की जवळपास 70-80 लाख लाडक्या बहिणींचं वाटप होऊ शकतो। जिल्हे जर बघितले तर आज जवळपास 13 ते 14 जिल्ह्यांमध्ये वाटप होईल। दररोज 2 टप्प्यामध्ये पैसे वाटपाला सुरुवात होते, एकतर दुपारी किंवा सकाळी 11च्या दरम्यान किंवा म्हणजे 4 वाजताच्या दरम्यान, अशा 2 टप्प्यामध्ये वाटपाला सुरुवात होते। त्यामुळं आनंदाची बातमी आहे, आजपासून बहिणींना पैसे वितरण सुरू आहे, घाबरायचं कारण नाही। ज्या लाडक्या बहिणींना काल पैसे आले नाही त्यांना आज पैसे येतील, आज नाही आले तर उद्यासुद्धा येतील, त्यामुळं लोड घेऊ नका। परंतु लोड घ्यायचं कारणसुद्धा आहे, कारण काय आहे, कारण ज्या लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता मिळाला आहे त्यांना मार्चचा हप्ता मिळाला असं नाही आहे। कारण आहे त्यांची EKYC, दुसरं कारण आहे त्यांची अर्ज पडताळणी, कागदपत्रांची तपासणी करताना काही त्यांना नियमांच्या उल्लंघन होताना दिसत आहे। तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट माहिती आहे की ज्यावेळेस लाडकी बहीण योजना सुरू झाली त्यावेळेस नियम लागू केले होते 4, ते 4 नियम सगळ्यांना आता माहिती आहेत, सांगायची गरज आहे का? एक थोडक्यात सांगतो। 2.5 लाखाचं उत्पन्न कमी असलं पाहिजे, 4 चाकी नसली पाहिजे, सरकारी योजनेमध्ये कुठलाही इतर योजनेचा लाभ नाही घेतला पाहिजे, सरकारी नोकरीला नसलं पाहिजे आणि इन्कम टॅक्स कोणी भरतं कामा नये, हे बेसिक नियम सरकारने लावले होते। त्यावेळेस ज्या योजना सुरू झाली होती त्याला आता 2 वर्ष झाली, बरोबर। आता असं होतं आहे, सध्याची परिस्थिती सांगतो आहे मी तुम्हाला की तेव्हा जी परिस्थिती होती
ती आत्ता आज काही लाडक्या बहिणीची परिस्थिती सुधारलेली आहे. 2.5 लाखाच्या वर उत्पन्न गेलं आहे, कोणी 4 चाकी घेतले, कोणाच्या घरी सरकारी नोकरीला लागला आहे. तर आता त्यांची ज्यावेळेस कागदपत्र तपासणी होती आहे तर त्यांच्या नियमाच्या बाहेर त्या जाताना त्यांना दिसत आहेत. त्यामुळं त्या लाडक्या बहिणी बाद होताना सुद्धा आता आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण आपण जर तसं बघितलं तर डिसेंबर महिन्यापर्यंत तर सरसकट हप्ते आले होते. मग एवढ्या 2-3 महिन्यात असं का होतं आहे? कारण ह्या 2-3 महिन्यातच KYC कंपल्सरी केली, तुम्हाला माहिती आहे. कारण फ्रॉड होतो आहे. महिलांच्या नावाने पुरुषांनी भरपूर ठिकाणी पैसे उकळलेले आहेत, सरकारचे पैसे वाया गेलेले आहेत. परंतु ज्या खरंच गरजू लाडक्या बहिणी आहेत त्यांच्यापर्यंत पैसे पोहोचत नाही आहेत. हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर तो तुम्हाला आता असा आहे की त्याच्यामुळे ही KYC आणि अर्ज पडताळमध्ये संख्या कमी होत आहे. कारण नियमाच्या बाहेर जात आहे, कुणी KYC केलेलं नाही किंवा KYCमध्ये त्यांचे प्रॉपर KYC झालेली नाही आहे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तिथं कुठंतरी आपण जर बघितलं तर KYC करताना लाडक्या बहिणींना अडथळे पुन्हासुद्धा आपल्याला येताना दिसत आहेत. तर ह्या सगळ्या प्रश्नांमुळे त्यांचं नाव पात्र लाभार्थी यादीतून बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे त्यांना ह्या महिन्यात पैसे थोडंसं प्रॉब्लेम दिसत आपल्याला येताना. भरपूर लाडक्या बहिणी बादसुद्धा होतील असं वाटतं आहे मला. जवळपास आकडा सांगता येणार नाही, पण भरपूर लाडक्या बहिणी बाद होतील आणि बघूयात आता आज येईलच तो आकडा किती होतील बाद. त्यामुळे कोणत्या बँकेत पैसे जमा होतील आणि कोणाला किती पैसे भेटतील. बघा, काही लाडक्या बहिणींना ICICIमध्ये आले आहेत, काही HDFCमध्ये आले आहेत, ॲक्सिस बँकमध्ये आले आहेत, SBIमध्ये आले आहेत, काही लाडक्या बहिणींना पोस्टात आले आहेत. किती आले आहेत? तर 1,500 रुपयाचे आले आहेत, बरोबर. आत्ता सध्या मार्चचा हप्ता सुरू आहे. तर तुम्ही म्हणाल दादा मग जे बाद झाले त्यांच्यासाठी काय उपाययोजना आहे? सांगतो. त्यांच्यासाठी उपाययोजना आहे हा फॉर्म, लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू करण्याबाबत. हा फॉर्म तुम्हाला भरून अंगणवाडीमध्ये किंवा महिला व बालविकासमध्ये जमा करा. त्याच्यामध्ये काय होईल तर तुम्ही विनंती अर्ज करा की मला माझा लाभ पुन्हा सुरू करायचा आहे. तर त्यासाठी काय प्रोसेस आहे ते सांगा मला आणि ती तुम्ही फॉलो करा. त्यानंतर काय होईल, अर्ज पडताळणी होईल. जर तुम्ही डॉक्युमेंट व्यवस्थित दिले तर तुमचं नाव पात्र लाभार्थीमध्ये पुन्हा टाकू शकतात ते. पण जर तुम्ही तरी पण बाद झालात तर मात्र मग तुमचं कायमचं नाव हे बंद होऊ शकतं. हे अशी एकंदरीत माहिती आहे. आज पैसे तुम्हाला मी सांगितलं येणार आहेत. 2 टप्प्यामध्ये पैसे येतील. सरसकट येतील का? नाही, सरसकट येणार नाहीत. टप्प्यानुसार पैसे येतील. 12-13 जिल्ह्यांमध्ये पैसे येतील. आता तुमचा जिल्हा कोणता आहे, तुमची बँक कोणती आहे, तुम्हाला आत्तापर्यंत किती हप्ते आले आहेत, हे तुम्हाला सगळं कमेंट्समध्ये सांगायचं आहे. कारण जोपर्यंत तुमची कमेंट्स येत नाही, तुमचं मत काय आहे हे आपल्याला समजत नाही, तोपर्यंत आपण त्याच्यावरती काहीही तुम्हाला मदत करू शकत नाही. त्यामुळं कमेंट्स करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा. काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओ मित्रांनो. तोपर्यंत जय महाराष्ट्र.